नमस्कार मित्रांनो, टेस्टविझरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तर आली आहे आणि सगळेजण आपापला रँक बघण्यात व्यस्त आहेत. पण मित्रांनो, हीच ती वेळ आहे जिथे अनेक विद्यार्थी काही मोठ्या चुका करतात, ज्याचा फटका त्यांना पुढे ॲडमिशन प्रक्रियेत बसू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच टॉप चुकांबद्दल बोलणार आहोत, जेणेकरून तुम्ही त्या टाळू शकाल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण वेळेआधी सावध झालेलं बरं. चला तर मग सुरू करूया. चूक क्रमांक 1. स्वतःची माहिती न तपासणे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती तपासणे. तुमचं नाव, तुमचं वडिलांचं नाव आणि आडनाव या सगळ्याचं स्पेलिंग बरोबर आहे का ते तपासा. लिंग म्हणजे जेंडर, मेल फिमेल बरोबर आहे का. जन्मतारीख यात काही चूक नाही ना. कॅन्डिडेट टाईप, महाराष्ट्र स्टेट टाईप ABC जो तुम्ही टाकला होता तोच आहे का. होम युनिव्हर्सिटी ती बरोबर आहे का. कॅटेगरी, सगळ्यात महत्त्वाचं तुमची कॅटेगरी ओपन, OBC, SC, ST हे बरोबर आहे का. काही विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीसमोर डॉलर चिन्ह असेल त्या घाबरू नका. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही अजून ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट केलेलं नाही, फक्त रिसीट दिली आहे. तुम्हाला ते चौथ्या राऊंडच्या आधी सबमिट करावं लागेल, नाहीतर तुमचं ॲडमिशन रद्द होऊ शकतं. त्याचबरोबर तुम्ही TFWS, EWS, डिफेन्स, मायनॉरिटी यासाठी अर्ज केला असेल तर ते लिस्टमध्ये दिसत आहे की नाही हे नक्की तपासा. चूक क्रमांक 2. रँक समजण्यात गोंधळ. ही दुसरी सर्वात मोठी चूक आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे रँक दिसतील, जसे की स्टेट जनरल मेरिट नंबर, युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, कॅटेगरी मेरिट नंबर, ऑल इंडिया मेरिट नंबर इत्यादी. इथेच खूप विद्यार्थी गोंधळतात. त्यांना वाटतं जिथे कमी रँक दिसतोय तोच आपला खरा रँक आहे, पण असं नाहीये. नीट ऐका. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबरच बघायचा आहे. कारण CET सेलच्या वेबसाईटवर जे गेल्या वर्षीचे कट ऑफ आहेत ते सर्व स्टेट जनरल मेरिट नंबरनुसारच आहेत. आणि जर तुम्ही ऑल इंडिया कॅन्डिडेट असाल, म्हणजे JEEच्या बेसिसवर ॲडमिशन घेणार असाल, तर तुम्हाला तुमचा ऑल इंडिया मेरिट नंबरच बघायचा आहे. बाकीचे रँक फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेले आहेत, त्यामुळे इकडचं डोंगर तिकडे करू नका. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर काही चूक असेल तर काय करायचं. जर तुम्हाला तुमच्या माहितीत काहीही चूक आढळली तर घाबरू नका. यासाठीच ग्रीव्हन्स म्हणजेच तक्रार निवारणाचा पर्याय असतो. यावर्षी तुम्ही 20 जुलै ते 22 जुलै दरम्यान ऑनलाईन किंवा जवळच्या FC सेंटरवर जाऊन तुमच्या चुका दुरुस्त करून घेऊ शकता. ही संधी सोडू नका, कारण एकदा फायनल मेरिट लिस्ट आली की गेलेली वेळ परत येत नाही. काही विद्यार्थ्यांची कॅटेगरीसुद्धा बदलली गेली असेल, कारण त्यांचे डॉक्युमेंट्स बरोबर नसतील. त्यांनीसुद्धा ग्रीव्हन्समध्ये जाऊन योग्य कागदपत्र दाखवून आपली कॅटेगरी पुन्हा बदलून घ्यावी. शेवटी ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे एक आरसा आहे, ज्यात तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्याची संधी मिळते. आणि लक्षात ठेवा, या सगळ्या प्रक्रियेत तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तर टेस्टविझर तुमच्यासोबत आहे. आमच्या वेबसाईट testwizard.com वर जाऊन तुम्ही तुमच्या रँकनुसार एक पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट मिळवू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. www.testwizard.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.